मंडळी, खरंच तुमचा विश्वास बसणार नाही, पण एकदा जर तुम्ही वर्षभरासाठी अशा पद्धतीने कांद्याचे चिप्स बनवून ठेवले तर अगदी वर्ष 2 वर्ष तुम्हाला आरामात वापरता येतात. प्रत्येक भाजीमध्ये, मसाल्यामध्ये किंवा मग बिर्याणीमध्ये अशा पद्धतीचा जो कांदा आहे तो लागतो. तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा कांदा किंवा साठवणीचा कांदा. तर भरपूर रेसिपीजमध्ये अशा कांद्याचा वापर होतो. पण बऱ्याचदा हा साठवणीचा कांदा किंवा हे जे कांद्याचे चिप्स आहेत ते लाल पडतात, काळे पडतात किंवा मग त्याचा वास येतो, बुरशी लागते. तसं होऊ नये म्हणून ह्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर हे कांद्याचे चिप्स बनवण्यासाठी मी इथे 2 किलो कांदे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने वरची जी साल आहे, टरफलं आहे कांद्याची, आपल्याला सगळ्यात अगोदर तर काढून घ्यायची आहे. म्हणजे कांदा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर मी अशाच पद्धतीने सगळे जे कांदे आहेत ते वरची जी साल आहे ती काढून घेते. त्यानंतर आता सगळ्यात पहिली पद्धत, त्यासोबत मी तुमच्यासोबत 2 ते 3 पद्धती शेअर करणार आहे कांद्याचे चिप्स बनवण्याचे. तर सगळ्यात अगोदर पातळ असा उभा कांदा चिरून घ्यायचा, एकदम पातळ स्लायसेस करायचे, चाकूने सुरीने करू शकता. दुसरी जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात जर कांदा तुम्हाला साठवायचा असेल तर अशा पद्धतीने काय करायचं, कांदा किसणीवरती जो आपण चिप्स पाडून घेतो बटाट्याचे, त्याच किसणीवरती कांद्याचे चिप्स पाडून घ्यायचे. याने काय होतं, एकदम पातळ अशा स्लायसेस कांद्याच्या तयार होतात. एकसारखा कांदा आपला इथे पातळ चिरून तयार होतो, पटापट होतो, डोळ्याला पाणीसुद्धा येत नाही किंवा भरपूर असेल तर मग डोळ्यांची आग होते, तसंही होत नाही. कमी वेळेमध्ये भरपूर कांद्याचे चिप्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर अशा पद्धतीने किसणीचा वापर करू शकता. आता जी तिसरी पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला याची सालं काढायचा कंटाळा आला किंवा जास्तच क्वांटिटीमध्ये जर कांदे असतील तर मग साल किती वेळ काढत बसणार, तर साल न काढताच फक्त दोन्ही बाजूची जी कांद्याची टोकं आहे ती कापून घ्यायची आणि सरळ कांदा तुम्हाला अशा पद्धतीने लगेचच स्लायसरवरती किसून घ्यायचा. काय होतं, लगेचच जी कांद्याची वरची साल आहे ती बाजूला पडते आणि वाळवल्यानंतर ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते. फक्त कांद्याला जर बुरशी असेल, काळा पडलेला कांदा असेल तर मग डायरेक्ट तुम्ही किसून घेऊ नका. कारण कांद्यावरची जी बुरशी आहे ती आपला जो कांदा आहे वर्षभरासाठी साठवणार आहे तो खराब करू शकते. त्यामुळे जर बुरशी असेल, काळा कांदा असेल, कोंब आलेले असेल तर मग ते आधी काढून घ्या आणि मग अशा पद्धतीने किसून घ्या. तर सुरीने किंवा मग स्लायसरने अशा दोन्हीही पद्धती वापरून तुम्ही अशा पद्धतीचा कांद्याचे चिप्स किंवा साठवणीचा कांदा तयार करू शकता. आता मी सगळे कांदे इथे जवळपास किसून तयार करून घेतलेले आहेत. आता एका मोठ्या अशा टोपामध्ये आपण हे कांदे घातलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आहे, जवळपास मी 2 जग पाणी इथे घातलं आहे. आता स्वच्छ आपल्याला कांदा हा न जास्त चोळायचं नाही आहे खूप जास्त, पण मोकळा करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा धुतल्यानंतर बऱ्यापैकी घाण पाणी इथे निघलेलं आहे. याच्यामध्ये सल्फरचे कंपाऊंड्स असतात किंवा कुठला तरी एक गॅस असतो, त्यामुळे आपला कांदा वाळल्यानंतर थोडासा पिवळा पडू शकतो किंवा मग जर धुतला नाही तर काळपटसुद्धा रंग यायला येऊ शकतो. वर्षभरासाठी साठवायचा आहे म्हणून स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. धुतल्यानंतर मी एका चाळणीमध्ये किंवा दोडीमध्ये अशा पद्धतीने हा निथळ ठेवलेला आहे. एक्स्ट्राचा पाण्यामधला कांदा अशा पद्धतीने चाळणीत काढून घ्यायचा. हे पाणी तुम्ही झाडांना वापरू शकता, फेकून देऊ शकता. आता हे मी 10 मिनटं असंच ठेवणार आहे, म्हणजे एक्स्ट्राचं भरपूर जे पाणी आहे ते खाली निघून जाईल. हे जे पाणी आहे बघू शकता बऱ्यापैकी घाण झालेलं आहे. आता आपल्याला हा जो कांदा आहे यातलं सगळं पाणी निथळलेलं आहे. आता हा साठवायचा कसा किंवा वर्षभरासाठी हा स्टोअर कसा करायचा ते बघूया. सगळ्यात आधी तर हा जो कांदा आहे त्यातलं पूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर आपण याच्यावरती 1 ते 1.5 टीस्पून मीठ घालणार आहे आणि त्यासोबतच आपण इथे अर्ध लिंबू किंवा लिंबाचा रससुद्धा पिळून घेणार आहे. तर लिंबू आणि मिठामुळे हा जो कांदा आहे वर्षभरासाठी छान मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतो. याचा रंग बदलत नाही, वाळल्यानंतरसुद्धा याचा रंग किंवा याला वास येत नाही, बुरशीसुद्धा लागत नाही. लिंबामुळे थोडंसं ब्लिचिंग होतं, मिठामुळे जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मदत होते. प्रिझर्वेटिव्हचं काम मीठ करतं. अजून थोडंसं मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे. सगळ्या कांद्याला व्यवस्थितपणे मीठ लागलं पाहिजे. आता मीठ आणि लिंबाचा रस याला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला हा कांदा लगेचच ठेवून द्यायचा नाही आहे. लगेचच आपल्याला कापडावरती कडक उन्हामध्ये हा कांदा 2 दिवसासाठी वाळवून घ्यायचा आहे. तर कुठल्याही कॉटनच्या कापडावरती अशा पद्धतीने वाळवून घ्यायचा. प्लास्टिकच्या शीटवरती शक्यतोवर घालू नका, कारण प्लास्टिकला हा कांदा याच्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे चिकटून बसतो आणि मग काढायला थोडासा त्रास होऊ शकतो. तर कॉटनच्या कापडावरती अशा पद्धतीने तुम्ही हा कांदा 2 दिवसासाठी कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. 2 दिवसानंतर मी तुम्हाला हा कांदा दाखवते
होते. क्वांटिटी बऱ्यापैकी कमी होते, कारण कांदा जरी सुरुवातीला भरपूर दिसत असला तरी वाळल्यानंतर कमी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या कांद्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कांदा एकसारखा वाळला जातो, कारण आपण याचे चिप्स बनवून घेतले होते. किसनीने याला किसून घेतलेलं होतं. त्यामुळे काय होतं, एकदम पातळ स्लायसेस असल्यामुळे वाळायला किंवा सुकायला सुद्धा जास्त वेळ घेत नाही. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत हा कांदा तयार होतो. वेगवेगळ्या भाज्यांच्या सुक्या मसाल्यांमध्ये, बिर्याणीमध्ये बरिस्ता म्हणून सुद्धा हा कांदा तळून वापरला जातो. हा कांदा चिरून तळून घ्यायला बराचसा वेळ जातो, पण हा कांदा वाळलेला असल्यामुळे अगदी काही सेकंदातच लगेचच मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तळून तयार होतो. जास्त वेळही घेत नाही. टाईम सेव्हिंग अशी ही रेसिपी आहे. वर्षभरासाठी 2 वर्षासाठी तुम्ही हा कांदा मस्त वापरू शकता. भरपूर भाज्यांमध्ये, सुक्या मसाल्यांमध्ये, नॉनव्हेजचा मसाला असेल, भरपूर याचे उपयोग आहेत. किंवा कांदा महाग झाला तरीसुद्धा हा कांदा थोडासा पाण्यामध्ये भिजवून तुम्ही भाजीसाठी सुद्धा वापरू शकता. तर भरपूर असे उपयोग आहेत या कांद्याचे. तर आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.